अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील कथित बोगस जात दाखला प्रकरणात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांचे सदस्यत्व राज्य निवडणूक आयोगाने रद्द केल्याची माहिती ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मी ॲडव्होकेट भीमसेन कांबळे पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामधून महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील हे अनुसूचित जातीच्या राखीव मतदारसंघामधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते। हा जो राखीव मतदारसंघ होता, या मतदारसंघामध्ये महेश पाटील यांनी बोगस व खोटा बनावट जातीचा दाखला करून इलेक्शन लढवले होते। या अनुषंगाने आम्ही जिल्हा जात पडताळणी समिती या ठिकाणी पुरुषोत्तम भुजिंगे जे मूळ तक्रारदार आहेत त्यांच्या वतीने आम्ही अर्ज दाखल केला होता। त्या अर्जाच्या अनुषंगाने सदरचे काम गुणदोषावर चालून तो निकाल आमच्या बाजूने होऊन महेश पाटील यांनी जातीचा दाखला रद्द केला जात पडताळणीने आणि तो रद्द करून त्याचे सर्व लाभ व पद काढून घेण्यात आलेले आहेत जातीच्या दाखल्याच्या अनुषंगाने। त्या अनुषंगाने ज्यावेळेस आदेश झाला रद्द करण्याचा, त्या रद्द करण्याचा आदेश घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला एक तक्रार दिली कुमार आप्पासो कांबळे तात्या यांच्याकडून। त्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले। विभागीय आयुक्तांनी यामध्ये एक आदेश केला की महेश दरगोंडा बसगोंडा पाटील यांचे जे जिल्हा परिषद सदस्य पद आहे हे कायदेशीररित्या अनर्ह म्हणजे रद्द करण्यात आलेले आहे आणि ह्यापुढे त्याने कुठलेही लाभ सेवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून घेण्याचे नाही असा एक आदेश पारित केलेला आहे।